नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील शेगवे गावाला जोडणाऱ्या नदीवर पूल नसल्यानं ग्रामस्थांना जीवघेण्या अडचणींचा सामना करावा लागतोय। विशेषतः अंत्यविधीसारख्या संवेदनशील प्रसंगी मृतदेह नदी ओलांडून न्यावा लागत असल्यानं ग्रामस्थांचा जीव अक्षरशः धोक्यात येत आहे। शेगवे गावाजवळून वाहणारी ही नदी परिसरातील दळणवळणाचा एकमेव मार्ग आहे। मात्र या नदीवर अद्यापही पूल बांधण्यात आलेला नाही। पावसाळ्यात नदीचं पाणी वाढल्यानंतर परिस्थिती अधिकच बिकट आणि धोकादायक होते। नुकत्याच घडलेल्या एका घटनेत ग्रामस्थांना बांबूच्या चटईवर मृतदेह ठेवून नदी पार करावी लागली, ज्यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। ग्रामस्थ आणि सरपंचांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की आम्हाला केवळ मृतदेहच नव्हे तर आजारी व्यक्तींना दवाखान्यात नेण्यासाठी आणि शालेय विद्यार्थ्यांनाही या धोकादायक मार्गाने नदी पार करावी लागते। पुलाच्या मागणीसाठी प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी आणि अर्ज करण्यात आलेत, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। शेगवे गावातील ही समस्या केवळ मृतदेह नेण्यापुरती मर्यादित नसून ती गावच्या आरोग्य, शिक्षण आणि एकूणच दळणवळणाशी संबंधित आहे। प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष घालून पूल उभारणीचं काम त्वरित सुरू करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। अन्यथा भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। नमस्कार। शेगवे गावालगत एक येसू नदी वाहते। तिथं म्हणजे हे लोक 75 वर्ष स्वातंत्र्य होऊन आपल्याला 75 वर्ष झाले। 75 वर्षापासून संघर्ष करत आहे। आज देखील एक मयात झालं शेगवे गावामध्ये झालं, तर स्मशानभूमी नदीच्या त्या साईडला आहे। तर आज पण हे लोक नदी पार करून घेऊन गेले। मागच्या वर्षी तर एक जण वाहता वाचून गेला होता आणि नदीच्या लगत शेती पण आहे, म्हणजे रोज त्यांना ही नदी ओलांडून शेती करायला जावं पडतं। तर प्रशासनाला विनंती की लवकरात लवकर याचा एक छोटा ब्रिज किंवा एक पूल बनवून द्यावा अशी आमची मागणी आहे। नमस्कार, मी उपसरपंच शेगवे। आमच्या शेगवे गावात लगत नेसू नदी आहे। तिथं काही वर्षापासून आम्ही पुलाची मागणी करत आहोत। गावकरी पुलाच्या पलीकडे स्मशानभूमी आहे। स्मशानभूमीला जाण्यासाठी खूप लोकांचे हाल होत आहे। आता बाबाचं वय 70-65 वर्ष आहे, तरी देखील हे आतापर्यंत संघर्ष करत आहे। काही वर्षापासून ते पुलाची मागणी करत आहे, पण शासनाने याच्याकडे लक्ष काही दिलं नाही। तरी शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी थोडं लक्ष द्यावं आणि ते पूल मंजूर करून द्यावे, जेणेकरून येणाऱ्या पिढीला जे आम्ही हाल सहन करतोय, जे बाबांनी हाल सहन केलं, ते सहन नाही करावं लागलं। एवढी शासनाला विनंती। नमस्कार, माझे नाव आहे सुनीता कैलास गावित। आम्हाला पाण्याला पूर आले की गावामध्ये मयत होतं किंवा आम्हाला बाहेर नदीच्या पलीकडच्या शेतात चारा कापायचं किंवा शेतात काही काम करायचं असेल तर आम्हाला उतरून जावं लागतं। जर जास्त पाणी सुटलं नदीला तर आम्हाला त्रास होतं। आता आमचे वय 30-32 वर्ष असेल। आम्ही याच गावात जन्मलो आहे आणि याच गावात सासरवाडीला पण आहे। लहानपणापासून बघत आलं आहे। आता आमचे मुले पण मोठे झाले आहे, तरी पण शासनाने आम्हाला काही इकडे पूल बांधून दिलं नाही आहे। याने आम्हाला फार अडचणी येतात, म्हणून आम्हाला पूल बांधून द्यावे असं माझी विनंती आहे शासनाला। NTV न्यूज मराठी, नंदुरबार।